रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सुरव्याला गिऱ्हाण पडणार अशी बोलवा मावळ मुलुखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातोश्री आऊसाहेबांची आणि चंदनखोडासारख्या स्वराज्यासाठी झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची राजे सुवर्णतोला जोखणार होते. त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहूकेतूंना गिऱ्हाण सोडीचं साकडं घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊ साहेब, बाळशंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्दनिळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेणे ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेणा उतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेण्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरखून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लईत पण वाढत्या चालीने वर खाली होऊ लागली. कानातले सोनचौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभूबाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साथ घातली, तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघताहेत असं आम्हाला वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलासाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारड्यांची सवित पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, मासाहेब चलावं, तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी. जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, आमची तुला कशापायी जोखता राजे? त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायण
सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी? मासाहेब, आमची ही इच्छा आहे, चलावं. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली. जगदंबे, असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी परड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागल्या. थोरल्या महाराज साहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून महाराजांना मनोमन वाटत होते, बाळराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीच्या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्राचा पवित्र घोष असाच जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दप्तीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आस्ते आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेल्या सूर्या आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोन सतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहझीज सोसलेल्या सोनोपंत डबीरांची ही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्तकंठाने गरजत होता, दे दान सुटे गिऱ्हाण, दे दान सुटे गिऱ्हाण. तो संतोषल्या मनामनांचा घोष गजर कानांवर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तबकात उतरवून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांड चोळणा असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या घाटी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुषश्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंजळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेणे महाबळेश्वर सोडून उताराला लागले. जिजाबाईंच्या मेण्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवलेल्या दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं? नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे. जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैक सालग उदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्चाची तुला करण्याची इच्छा झाली. पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी पुढं होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढवण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढवले आणि त्या दगडांच्या भारानितकं सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारी रयत त्या नांगर गावास तुळापूर म्हणू लागली. शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्चाच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यासमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदवणारी भली थोरली नाव आणि त्या नावेतच चढवलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वराहून भोसले मंडळ राजगडी आले.
मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता. पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजी राजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढवले. मनात शहाजी राजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महालात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःतच हरवून गेलेल्या. त्यांच्या मनी शहाजी राजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन मनाशीच जापसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी आपली मान वर उठवली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारी जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, नको बाळराजे, आज तरी नको. खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत. या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले नाही. बाळराजांचे काही चुकले तर नाही ना. राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, थेट आमच्या स्वारीसारखे. राजांनी शहाजी राजांच्या वर्षश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेने इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवृंदाला गोदाने देण्यात आली आणि ते भोसलाई पितापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत? शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचार साखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आक्रशित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले. गेल्या पिढ्या त्याने उद्धरून जातात. बाळराजे, त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. राजांनी शांतपणे बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तट सरनोबत सिदोजीरावांनी पायउतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी दिली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गडदाखल झाले आहेत. पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे जाळे दाटले. धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना. बाळराजांच्या सह राजे सदर माचीकडे आले. सदरकऱ्यांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसता बसताच हात खूण करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. बोला नाईक. राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभूबाळांच्या पायांवर नजर जोडून बहिर्जीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी, जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार, बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातब्बर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुऱ्हाणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेती येऊन जयसिंगांच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या. बहिर्जींचा उर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिराला वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढणाऱ्या, काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता.
हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेर खान पठाणाचा लोढणा मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागली स्वतःला सारून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या, या. बहिर्जी मुजरा करून निघून गेले. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरे मागून बाले किल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हट्टी केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आगटी तयार केली. आगटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाट दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभे असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले. पालोत्याच्या धुसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांनाही भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायावर हुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभू मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. नेहमीप्रमाणे बाळराजांना सराव देण्यासाठी फरीगतक्याच्या मैदानात कमर कसलेले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरात तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मांडचवणा कचला होता. बुरनूस भरलेली चामड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गदगा नाचवीत तो समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, हा धरा म्हावरा धाकलं राज, नदर माझ्या पायावर अन गदक्यावर ठेवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुपले. फरीच्या पर्जात चढवलेली मूठ क्षणभर घट्ट आळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदगा पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबात सलामी दिली. जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्यांचे डोळे लुकलुकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीगतक्याचा घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगेच चप फिरू लागले. इशारात देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डोलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच धप धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लगी घामेस्त, हा घ्या बघू आता, छुट. गोमाजींनी छूट या चढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळाला कळणार नव्हते. छूट चढायचा प्रकार बेछूट मारगिरीचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहे तसे शत्रूला हुल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरवायचे होते. त्याच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला.
आपल्या हातातील गतका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायाने इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गतक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हुल भरू लागले. शंभूराजे गतक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज, वार कारगीर होणार हा, हुशार असा, गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गतक्यावर जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील हातातील गतका एकदम उंच उठवला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवली. हर हर महादेव अशी अंगावर काटा उठवणारी जोरदार किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होतं हे कळायच्या आतच गोमाजींच्या गतक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सणकलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गतका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केलेल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशातून शब्द आले. तुम्हावं असा वार टाकताना जीवाला काय वाटतंय कसं सांगावं, पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो. लढाईत ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराज, त्यानं कच खाऊन नाही भागायचं. गोमाजींच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले. आम्ही कच खाणार नाही. घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छूटची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्याच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गतका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गतका झुलीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हुल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानी अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्यांचे पाते लवायच्या आत 2 छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पाठीवर गतक्याचा जोरदार वार उतरविला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठातून मात्र नकळत शब्द बाहेर पडले. भले. गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते. गतका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले. आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झालेल्यात आम्ही. चिवट झाल्यात आमची चमडी, तुटायची नाही. तुमचं 10 वार अंगाव पडलं तर 10 दागिनं चढलं अंगाव बाळराज. गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते. गोमाजी बाबा. एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साथ धावत आली. गाड्याचा अंतोजीत धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली. काळजात मासळी सरकली. अंतोजीची सादर कात्री होती. ऊर खालीवरी होणाऱ्या समोरच्या उभ्या असलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले. काय झालं रे आता? मासाहेबांनी बाळराजासनी घेऊन यायला धाडलं. आपलं पंत काका गेलं. कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशात थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले. डबीर काका? अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने आणलेली खबर ऐकता शंभूराजे फरी गतक्याचे घाई छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गतका केव्हा घरंगवून पडला ते त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंग थोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ओंजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले. पंत काका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डबीरकरांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लई वार झेलल्यात आम्ही. राजे बसनूर स्वारीवर गेल्याला 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजाडला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोध तपास घेऊन ऐनाची सरळसोट चखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात आंबवतीने नटलेली होळी खडी ठाकली. पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळाचे
कातळकडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपटात पोळीनी कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिवळ्या पगड्या चढवून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंद खोऱ्यात पसरून घुमू लागली. गडमाथ्यावर चांदण्यांच्या दाट चंद्र रसाचे पाट वाहू लागले. अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढवलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवार ऋत्वीत जिजाऊ साहेबांच्या खासे महालात आले. होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारीनं चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळ खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करी जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा, हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबले. मासाहेब. शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. का? काय झालं? जिजाबाईंनी मायेनं त्यांना विचारले. शंभूराजे गप्पच होते. बोला, मनी असलेलं साफ करावं. जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती? होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मजा येते. याल? ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कुणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरवलेल्या वाटेनं आम्हा जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत करीत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूबाळांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकाकडे चालल्या. प्रतापगडाची जगदंबाच आपल्या बालभूत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशाऊ साहेबांची स्वारी बाळराजांच्या सह होळीचा मान राखण्यासाठी येत आहे. ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमवायला सुरुवात केली. निळो सोंदेव, प्रतापराव, सिलिमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी बाबा, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सारंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिनभर थिरावले. शंभूराजांच्या सह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पाहिजे मासाब. जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्यात धाडशी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक निधडा हात बेधडक रसरस्त्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे? काय करत असतील? मासाहेब. शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय? आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू. शंभूराजांनी उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करी जिजाबाईंनी एक लांब निश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभूबाळ, प्रसंग ठाकलास तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होती. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती
की बसनूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता. पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होनांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचवले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होन थैली बंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालवली.